नमस्कार मित्रांनो, मी कोळापे सर यशस्वी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहोत. मित्रांनो, 8व्या वर्गाचे माझे लाडके विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक बातमी अशी आहे की जे विद्यार्थी NMS परीक्षा पास झाले होते, तर त्या मुलांनी मागच्या वर्षी त्यांचे स्कॉलरशिप मिळावी म्हणून यासाठी जे अर्ज केला होता, तो जो त्यांचा जो निधी आहे ठरल्याप्रमाणे प्रतिवर्षी 15,000 रुपये, 4 वर्षापर्यंत असे 60,000 रुपये, तर त्यातील 15,000 रुपये म्हणजे तुम्ही जर का 9व्या वर्गात असेल तर त्या वर्षीचे, जर 10व्या वर्गात असेल तर त्या वर्षीचे, 11वीत असेल तर 11व्या वर्षीचे आणि 12वीत असेल तर 12व्या वर्षाचे ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. जर कोणाच्या खात्यात जमा झाले नसेल तर त्यांनी एकदा चेक करावे. आणि त्याशिवाय दुसरी एक गोष्ट, आता परत त्याशिवाय तुम्हाला प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला हा निधी 15,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पडणार आहे या सत्रासाठी म्हणून. आता यासाठी तुम्हाला जे लागणारे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स एकदा बघून घ्या काय. तर यामध्ये तुम्हाला लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, हा तहसीलदाराचा पाहिजे. त्यानंतर जात प्रमाणपत्र आहे ते लागेल तुम्हाला, कास्ट सर्टिफिकेट, बोनाफाईड प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला हे शाळेतून भेटून जाते. मागील सत्राची गुणपत्रिका म्हणजे मागील वर्षाची गुणपत्रिका, तुम्ही जर का 9व्या वर्गात जर का आता असेल तर 8व्या वर्गाची, 11वी जर का असेल तर 10व्या वर्गाची गुणपत्रिका तुम्हाला जमा करावी लागेल. त्यानंतर NMSची गुणपत्रिका, ज्यावेळेस तुम्ही NMS परीक्षा पास झाली होती किंवा मेरिटमध्ये जात होतो जेव्हा तुम्ही आले होते तर ती गुणपत्रिकाची झेरॉक्स असणं आवश्यक आहे. NMS हॉल तिकीट असणं आवश्यक आहे त्यावेळेची. परत त्याशिवाय आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आणि त्याशिवाय बँक पासबुक, महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक पासबुकला आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे आणि आधार कार्ड सुद्धा अपडेट असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्या ऑनलाईन अर्जाची एक प्रिंट, त्या अर्जाच्या प्रिंटवर एक पालकांची सही असते, एक मुख्याध्यापकाची सही असते. हे असे सर्वच्या सर्व हे डॉक्युमेंट्स तुम्हाला एकत्र करून या डॉक्युमेंटचे 2 बंच, त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका बंचमध्ये उत्पन्नाचा दाखला हा ओरिजिनल परत पाहिजे. ठीक आहे, तर हे एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन फॉर्मवरून हे 2 बंचमध्ये डॉक्युमेंट्स तुम्हाला शाळेमध्ये जमा करावं लागेल, म्हणजे पुढची प्रोसेससाठी योग्य राहणार. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. आणि परत त्याशिवाय आता जे 8वीत गेलेले विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी आपण एक नवीन उपक्रम सुरू करणार आहोत. त्यांच्याकरता आपण ऑनलाईन थोडंसं लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू, थोडंसं त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू. विचार हाच आहे की संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला स्पर्धामय करायचं आणि मुलांना थोडं जिवंत करायचं. झोपल्यासारखं परीक्षा, शालेय परीक्षापेक्षा थोडंसं स्पर्धात्मक परीक्षेमध्ये थोडंसं संघर्ष केल्यासारखं वाटतं. ओके, तर त्यामुळे एक काम करा, तुमच्या परिचयाचं जर का कोणी असेल 8व्या वर्गाचे वगैरे विद्यार्थी वगैरे, तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करा सांगा आणि त्यांना सुद्धा तयार राहा मनाचा युद्धासाठी NMS परीक्षेचा. ओके, धन्यवाद मित्रांनो.